मित्रांनो आलो गॅरेजवर काय चिमणे ऐकले ताप लय वरड तिथे काही तो खोप आहे त्याच्यामुळं चिमणी बारकी 4-5 पिले ती मध्ये लागले लय वरड तिथे बेकार उघडून आता बघू आता कोण येते झाडून काढून बसावं थोडं आलं तर काय गॅरेजमध्ये बघा लाईट तर चालूच आहे रात्री लाईट चालूच असते अशा प्रकारे गॅरेज बघा काल खुलली होती गाडी स्कूटी प्रॉब्लेम निघा नाही गाडीचं काय कॉम्प्रेसर धरणं माझ्या मते तर पेट्रोलच खाली येणं त्या कॉपमध्ये साफसफाई करतो जर थोडे गॅरेज तसं ते घर आता ह्या कुपन काढून स्कॅन करून घ्यायचं 4 बाटल्या काल आणलेल्या ह्याच्या ऑइलच्या एक रिवॉर्ड भेटते कुपनमध्ये का आता लय पॅकिंग चेंज केली आहे गल्पनं पहिलं जरा बरं होतं डबा म्हणजे नाही आता पॅकिंग चेंज पुन्हा ते ह्याच्यावर सांगा ना कुपनवर किती पैसे येते पहिलं सांगत तर होते मग कुपन निघत नाही तर ते ठोकूनच काढावं बाजूला असं तर काय निघत नाही वरून 10,000 चिक्के पाण्यानं वरून ती ठोकूनच काढायला पाहिजे निघायला बघायला तो काही कप आणलाय नवीन आता बसवा नवीन आता काय बघा नवीन काय होतं काय पेट्रोलच येणं झालं गाडी काय किती त्याला लई झटलो आहे मी कॉम्प्रेसर पेट्रोलच ओढणार खाली कॉम्प्रेसर लूज पडले गाडी तरी सर्चिंग केली ती माझ्या हातात टाकत राहिलं पाठी मग त्याने ते आणलं पॉकेट ते आणलं होतं व्हिडिओ काढायला टाकायचा युट्यूब प्रत्येक गिरगे विचारते व्हिडिओ काय करायला काय सांगायला व्हिडिओ काढून म्हणजे दुसरं काहीतरी प्रत्येकाला सांगायला लागतं व्हिडिओ काढून इथे काय स्क्रू दिला आहे हे कस्टमर टाकला होता अपेक्षा झालं ती स्लिप झालं ती गेलं टाकायचं विसरलं माझ्याकडून ॲक्टिवावाले आलेत ॲक्टिवाकडे ते लई फडफड करायला लागेल गाडी चालू बरोबर काय वाले पेट्रोल संपल्यासारखं करते गाडी ते कार्बोरेटर बदलावं लागतं बघ तरी पुढचं बॉल गेलं तर बघावं लागेल त्या ह्याच्यामधलं पुढचं त्याच्यामध्ये बॉल असते ते बॉल गेल्यावर बी जरा हे करते पण क्लचवर आता बघावं होतं काय किल्ले नट बी हे का नाही लय खोलाला बी काही काढलं ते घासलं जास्त पूर्ण घासून गेले तेव्हा लायनर बी घास कसं पाहिजे कसं लागायला पुढे खोलून पिकअप घ्यायची गाडी चांगलं सर पडतं लायनरचा समज कशाला येतं काढलं तर काही पिकअप बॉल चांगले आहेत बरेच आहेत काय नाही विषय कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आहे आता गाडी चालताना लईच ते एक जण माझ्याकडे होती पण एक जण कार्बोरेटर साफ केलं त्या दिवशी म्हणले तेव्हापासून तर जास्तच करायला मी थोडंफार करत होतो पण त्यांनी घरामध्ये ह्याला ग्रीसिंग करून जर साफसफाई करून बसवायची केली फिट बघा स्कूटी जायलीत काका बघू आता पुढचं ते कार्बोरेटरचा फोटो काढून दे म्हणले बघू आता फिट करून त्याला लावतो गडबड असल्यामुळे लावतो टायमिंग ॲडजस्टमेंट शेताकडे जायचं तिकडे त्यांचं ते हे करायचं वाटतं आपण त्याचं जर काम केलं बॉलचं पाणी
अजून एकदम गावाकडलं जरा कार्बोरेटर टाकायचं किती हात जाते बघा. दुसरं काय प्रॉब्लेम लय खराब होतं त्या गाडी. अजून एकदा आमचा जावाई म्हणतोय कार्बोरेटर खराब असं ते कसं ॲडजस्ट होईल ॲडजस्ट होईना झालं काय आहे हे बघ ऑइल बघा आहे बघ कार्बोरेटर नाही एक मिळालं तुम्ही बघ हां बरं मी बघतो बरोबर चालतं. मला इथून फुटले गाई बघा इथून फुटले गाई सायलेन्सर हे का इथून बघा काळं कसं यायला येईल. फुटला असणार वाईट ह्या गाडीचं काही दिवसापूर्वी आपणच काम केलं वायरिंगचं. करंट मारत नव्हतं व्यवस्थित, करंट तोडत होती गाडी. मग त्याला ते वायरिंग आपण बदलली की झाला प्रॉब्लेम सॉल्व झाला गाडीचा. ते तेव्हापासून आपल्याकडे द्यायला काय पैसे. आपण इथंच टाकलेलं आहे काम मित्रांनो आज कोसावा पानापासून जावं आता घरी बस. नाश्ता ती सकाळी नाश्ता केला नव्हता, सकाळी नाश्ता करून नाही यावं लागतं लवकर. साफसफाई प्रत्येक दररोज पानं प्रदूषण कसं होतं पानं जरा पासून साफसफाई होते ना. मला म्हणतो फोनवर सांगा लय मारू नका बघा मला लय मारतील मारता मी म्हणलं तिचं काय प्रॉब्लेम निघाला लय सतवा लागले स्कूटी. कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे त्याला.